Hello students, we have learned how sound is heard. ध्वनी कसा ऐकू येतो हे पार्ट फर्स्टमध्ये आपण पाहिलं आहे. नाऊ सी द पार्ट सेकंड, प्रोपॅगेशन ऑफ साऊंड, ध्वनीचे प्रसारण. हिअर इज वन एक्सपेरिमेंट फॉर यू. टेक 2 balloons, fill air in one and water in the other. 2 फुगे घ्यायचे आहेत, एकामध्ये हवा भरायची आहे, दुसऱ्या फुग्यामध्ये पाणी भरायचं आहे. प्रेस द बलून फिल्ड विथ एअर अगेन्स्ट युअर इयर ॲज शोन इन द पिक्चर. रब अ फिंगर ऑन द बलून अँड लिसन टू द साऊंड. चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्ही हवा भरलेला फुगा कानावरती दाबून धरायचा आहे, फुग्यावर बोटाने घासायचं आहे आणि आवाज ऐकायचा आहे. रिपीट द सेम ॲक्टिव्हिटी विथ द बलून फिल्ड विथ वॉटर. हीच कृती तुम्ही पाण्याने भरलेल्या फुग्यावरती करायची आहे. थ्रू विच बलून डू वी हिअर अ क्लिअरर साऊंड. कोणत्या फुगामधून आपल्याला आवाज अधिक स्पष्ट ऐकू आला. ही कृती तुम्ही करून बघायची आहे. देन अनदर ॲक्टिव्हिटी फॉर यू. स्टँड ॲट द एंड ऑफ अ बिग टेबल अँड मेक अ फ्रेंड स्टँड ॲट द अदर एंड. आस्क द फ्रेंड टू नॉक लाईटली ऑन द टेबल. यू विल हिअर अ फेंट साऊंड. टेबलाच्या एका बाजूला एका टोकाशी तुम्ही उभं राहायचं आहे, दुसऱ्या टोकाशी तुमच्या मित्राला उभं करायचं आहे आणि मित्राला हळूच टेबलावरती टिचकी मारायला सांगायची आहे. तेव्हा तुम्हाला त्याचा पुसटसा आवाज ऐकू येईल. नाऊ यू प्रेस युअर इयर टू द टेबल अँड आस्क द फ्रेंड टू रिपीट द नॉक. आता तुम्ही तुमचा कान टेबलापाशी धरायचा आहे आणि मित्राला तशीच टिचकी पुन्हा मारायला सांगायची आहे. व्हॉट डिफरन्स डू यू नोटीस. तुम्हाला यामध्ये काय फरक दिसेल बघा. या दोन्ही कृती तुम्ही करून बघायच्या आहेत. जेव्हा तुम्ही उभं राहून आवाज ऐकता तेव्हा तुम्हाला एवढा स्पष्ट आवाज ऐकू येत नाही, परंतु तुम्ही जेव्हा टेबलाला कान लावता तेव्हा मात्र तुम्हाला त्याचा आवाज स्पष्ट ऐकायला येतो, त्या टिचकीचा आवाज स्पष्ट ऐकायला येईल. मीन्स साऊंड ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्स थ्रू एअर, वॉटर और थ्रू अ सॉलिड अँड रिचेस आवर इयर्स. म्हणजेच हवा, पाणी आणि एखाद्या स्थायूमधून देखील ध्वनी हा लहरींच्या रूपाने प्रवास करून आपल्या कानापर्यंत पोहोचतो. साऊंड इज प्रोपॅगेटेड मोर क्लिअरली थ्रू अ लिक्विड दॅन थ्रू एअर. इट इज हर्ड मोस्ट क्लिअरली थ्रू अ सॉलिड. व्हाय इज दिस सो. म्हणजेच हवेच्या तुलनेमध्ये द्रवामधून ध्वनीचं प्रसारण अधिक स्पष्टपणे होतं, तर स्थायूमधून तो सर्वाधिक स्पष्ट ऐकायला येतो. म्हणजेच जेव्हा पाण्याने भरलेला फुगा तुम्ही कानाजवळ धरून हाताने घासता तेव्हा तुम्हाला हवेने भरलेल्या फुग्यावर जेव्हा घासता त्याच्यापेक्षा आवाज क्लिअरली ऐकायला येईल आणि हवेपेक्षा देखील तुम्हाला टेबलावरती टिचकी मारलेला आवाज अगदी स्पष्ट ऐकू येतो. याचाच अर्थ स्थायूमधून ध्वनीचं प्रसारण हे अधिक जलद होतं, अधिक चांगलं होतं, सर्वाधिक स्पष्ट आवाज ऐकू येतो त्याच्यापेक्षा द्रवामधून कमी आणि त्याच्यापेक्षा वायूमधून कमी होतो. Transmission of sound occurs at a different speed through different mediums. Transmission of sound is faster through a liquid than through a gas and faster through a solid than through a liquid. म्हणजेच ध्वनिलहरींचं प्रसारण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या वेगाने होत असते. ध्वनी प्रसारण हे वायूपेक्षा द्रवातून तर द्रवापेक्षा स्थायूमधून अधिक वेगाने होते. Propagation of sound means sound is said to be propagated when a sound waves spread in all directions from a source of sound. ध्वनी स्रोतापासून ध्वनिलहरी सर्व बाजूंना पसरणे म्हणजेच ध्वनीचे प्रसारण होय. The medium of the propagation of sound. The substance around a source of sound through which sound waves spread is called the medium of propagation of sound. ध्वनी स्रोताभोवती असणाऱ्या ज्या पदार्थामधून ध्वनिलहरी पसरतात त्यांना ध्वनी प्रसारणाचे माध्यम असे म्हणतात. देन हिअर इज क्वेश्चन फॉर यू. यूज युअर ब्रेन पॉवर. इफ अ बेल इज हंग इन अ व्हॅक्यूम कंटेनर विल इट साऊंड बी हर्ड आउटसाइड. एखादा निर्वात भांड्यामध्ये टांगलेली घंटा ती वाजत असेल तर त्याचा आवाज आपल्याला बाहेर येईल का.
निर्वात म्हणजे काय? जिथे हवा नाही अशी संपूर्णपणे रिकामी असलेली जागा. व्हॅक्यूम मीन्स अन एम्प्टी स्पेस फ्रॉम वेअर एअर इज पार्शली रिमूव्ड, ज्यातून हवा पूर्णपणे काढून घेतलेली आहे. निर्वात भागामधून ध्वनीचं प्रसारण होत नाही. ध्वनीचं प्रसारण होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. फॉर एक्झाम्पल स्थायू असेल, द्रव असेल किंवा वायू असेल. फॉर द प्रोपॅगेशन ऑफ द साऊंड द मीडियम इज नेसेसरी, आयदर सॉलिड, आयदर लिक्विड और आयदर एअर. देन ऑब्झर्व द पिक्चर. विच ऑफ दिस साऊंड्स इज प्लीझंट अँड विच ऑफ द साऊंड इज न्यूसेन्स टू पीपल. चित्रांमध्ये काही आवाज दिलेले आहेत. एक मुलगी गाणं म्हणते, एक मुलगा जोरजोरात ओरडतोय, दुसरा मुलगा आपलं खेळणं घेऊन ओढत चाललेला आहे. काही आवाज हे लोकांना ऐकायला चांगले वाटतात, तर काही आवाजांचा लोकांना त्रास होत असतो. देन त्रास होणारा आवाज म्हणजेच काय? दिस इज द नॉईज पोल्युशन, म्हणजेच गोंगाट किंवा ध्वनी प्रदूषण आपण त्याला म्हणतो. सी द पिक्चर ऑन द स्क्रीन. अ लाऊड साऊंड इज हार्श टू इयर, सच साऊंड्स आर नॉईज, सच साऊंड्स प्रोड्यूस नॉईज. मोठा आवाज हा कर्णकर्कश आपल्याला वाटतो आणि अशा आवाजांमुळेच गोंगाट निर्माण होतो. सी द पिक्चर. मेक अ लिस्ट ऑफ ऑल द साऊंड्स इम्प्लाइड इन द पिक्चर. या चित्रांमध्ये जे वेगवेगळे आवाज आपल्याला ऐकायला येतात त्यांची यादी आपण करायची आहे. हाऊ वूड धिस ॲटमॉस्फिअर अफेक्ट अ पर्सन हू इज नॉट फिलिंग वेल. अशा वातावरणामुळे, त्या वातावरणामध्ये घरात एखादा जर रोगी व्यक्ती असेल, आजारी असेल, तर त्याला कसं वाटेल? बरं वाटेल का? निश्चितच बरं वाटणार नाही, कारण इथं आपल्याला भरपूर आवाज दिसत आहेत. कारण कुत्रा भोंकतोय, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलतीये, आजी आहे ती टी व्ही पाहतीये, टी व्हीचा मोठा आवाज आहे, एक मुलगी ड्रम वाजवतीये, एक व्यक्ती फोनवर बोलतीये आणि बाळ, त्याच्या मांडीवर बसलेलं जे बाळ आहे ते मोठमोठ्याने रडतंय. तो दुसरा मुलगा आहे तो पेपर प्लेन उडवतोय, तो उडवताना तो आवाज करतोय. खिडकीमध्ये एक पक्षी आहे जो फांदीवर बसून मोठमोठ्यानं ओरडतोय आणि तिकडे वाहनांचा आवाज देखील ऐकायला येतो. म्हणजेच इथं थोडक्यात ध्वनी प्रदूषण आहे. इथं एखाद्या आजारी व्यक्तीला बरं वाटणार नाही. वुड यू बी एबल टू स्टडी इन दिस कंडिशन. अशा वातावरणामध्ये तुम्ही अभ्यास करू शकाल का? निश्चितच नाही. द सिच्युएशन शोन इन द टू पिक्चर्स ऑन पेज नंबर 94 आर ऑफन सीन अराउंड अस. असे परिस्थिती, असे प्रसंग आपल्या सभोवताली बऱ्याच वेळी घडत असतात. सम ऑफ द साऊंड्स दे डिपिक्ट आर प्लीझंट वाईल अदर्स आर हार्श. काही आवाज हे आपल्याला ऐकायला चांगले वाटतात, तर काही फार त्रासदायक वाटतात. व्हेरी लाऊड ऑर कंटिन्युअस नॉईज हॅज ॲडवर्स इफेक्ट्स ऑन द पीपल ऑफ दॅट लोकॅलिटी. सततच्या मोठ्या आवाजामुळे, गोंगाटामुळे त्या ठिकाणच्या लोकांवरती अनेक वाईट परिणाम होऊ शकतात. दिस हिअरिंग मे बी गेट इम्पेअर्ड विच हॅज इव्हन लीड टू डिफनेस. या सतत होणाऱ्या अनेक आवाजांमुळे कानांची ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते आणि बहिरेपणासुद्धा येऊ शकतो. इट कॅन ऑल्सो कॉज रेस्टलेसनेस, इरिटॅबिलिटी अँड मेंटल एक्झॉशन. मानसिक थकवा जाणवतो, चिडचिड होते आणि आपल्याला शांत वाटत नाही. वन कॅनॉट वर्क विथ कॉन्सन्ट्रेशन. एखादी व्यक्ती शांतपणे लक्षपूर्वक काम करू शकत नाही. दिस काइंड ऑफ कंटिन्युअस नॉईज विच मे हॅव इल इफेक्ट्स इज कॉल्ड नॉईज पोल्युशन. सभोवतालच्या सततच्या गोंगाटामुळे होणाऱ्या वाईट परिणामालाच आपण ध्वनी प्रदूषण असे म्हणतो. नॉईज पोल्युशन ऑकर्स वेन वी हिअर वन ऑर मेनी साऊंड्स हार्मफुल टू द एअर. ध्वनी प्रदूषण म्हणजे ऐकण्यास आपल्याला त्रासदायक वाटणारा एक किंवा एकापेक्षा जास्त असणारे आवाज होय. मेजर्स फॉर प्रिव्हेंटिंग नॉईज पोल्युशन. ध्वनी प्रदूषणावरती मग उपाय काय आहेत? ॲज फार ॲज पॉसिबल वी शूड अवॉइड ब्लोईंग द हॉर्न. आपण शक्यतोवर गाड्यांचे हॉर्न वाजवू नये. द व्हॉल्यूम ऑफ द टी व्ही ऑर रेडिओ इन द हाऊस शूड बी रेस्ट्रिक्टेड टू दोज वॉचिंग द प्रोग्रॅम्स. घरातील टी व्ही असतील, रेडिओ असतील, त्याचे आवाज हे आपल्यापुरतेच मर्यादित असावेत. व्हेकल शूड बी मेंटेन्ड प्रॉपरली टू रिड्यूस द अननेसेसरी साऊंड्स दे प्रोड्यूस.
वाहनांचे अनावश्यक आवाज कमी करण्यासाठी त्यांची नियमित देखभाल करणं गरजेचं आहे. फॅक्टरीज, एअरपोर्ट्स, रेल्वे स्टेशन्स अँड बस स्टँड्स शुड बी लोकेटेड ॲट द प्रॉपर डिस्टन्स अवे फ्रॉम द रेसिडेन्शियल एरियाज. कारखाने, विमानतळे, रेल्वे, बसस्थानके ही मानवी वस्तीपासून योग्य अंतरावरती असली पाहिजेत. ऑलवेज रिमेंबर सम ऑफ द साऊंड्स दॅट वी एन्जॉय कॅन बी अ न्यूसन्स फॉर अदर्स. काही आवाजामुळे आपल्याला आनंद जरी वाटत असला तरी त्याचा इतरांना त्रास होऊ शकतो. बिलीव इट ऑर नॉट, बर्ड्स लाईक द रॉबिन अँड द वुडकॉक कॅन रेकग्नाइज द साऊंड ऑफ अन अर्थवर्म इन द सॉईल. रॉबिन, वुडकॉक यासारखे जे पक्षी आहेत ते जमिनीमध्ये असणाऱ्या गांडुळाचा आवाज बरोबर ओळखतात आणि त्यांना आपले भक्ष्य बनवतात. दिस इज बिकॉज देअर हिअरिंग ऑर्गन्स आर व्हेरी सेन्सिटिव्ह. हे कशामुळे होते तर त्यांचे कारण आहे त्यांचे जी श्रवणेंद्रिय आहेत ती अत्यंत संवेदनक्षम असतात. सम स्पेसीज ऑफ ग्रॉसहॉपर प्रोड्यूस अ साऊंड बाय रबिंग देअर लेग्स टुगेदर व्हाईल फ्लाईंग इन द एअर. काही टोळांच्या जाती आहेत की ज्या हवेतून उडत असताना त्यांचे पाय एकमेकावरती घासून आवाज काढत असतात. द फ्लॅपिंग ऑफ विंग्स ऑफ अ बी ऑर द मॉस्किटो प्रोड्यूस अ हमिंग साऊंड. हॅव यू हर्ड सच साऊंड्स. आपण देखील घरी बघा शांत असताना मधमाशी असेल किंवा आपली घरातली माशी असेल, डास असतील, या डासांचे पंख फडफडताना होणारा जी आवाजाची निर्मिती आहे ती आपण ऐकली असेल किंवा तुम्ही लक्षपूर्वक ऐकू शकता. सी व्हॉट वी हॅव लर्न्ड. Vibrations are required for the production of sound. A medium is required for the propagation of sound. Sound is propagated through gaseous, liquid and solid mediums. Noise is disagreeable, irregular and loud. Noise pollution occurs due to the continuous noise. Noise pollution has adverse effect on our health. Heavy traffic and industrial areas cause the maximum noise pollution. Noise pollution is a social problem. It is necessary that everybody takes measures to prevent noise pollution. Blowing the horns of vehicles is prohibited near places like schools and hospitals. These rules should always be followed. विद्यार्थी मित्रांनो, साऊंडवरचा भाग तुम्हाला समजला असेल. व्हॉट इज मिंट बाय साऊंड, व्हॉट इज मिंट बाय प्रोपॅगेशन ऑफ साऊंड अँड व्हॉट इज मिंट बाय नॉईज पोल्युशन. देन सॉल्व द एक्झरसाइज बेस्ड ऑन द चॅप्टर नंबर 13 साऊंड. थँक्यू.